स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आता एखादी व्यक्ती जर प्रामाणिकपणे काम करते तर चिखल भेटतं, ऑपोजिशन वाले करणारच आहे। काम चांगलं आहे ना, व्यक्ती चांगली आहे। आता लोक जातीवाद करताय, बघू आता काय होतं। काय वातावरण वाटतंय एकंदरीत? बीजेपी एकदम पॉझिटिव्ह, देवेंद्र फरांदे। देवयानी फरांदे तर काय त्यांनी विकास कामं केली आहेत का नाही? विकास कामं, प्रचंड विकास काम आहे। एवढ्या 10 वर्षात जेवढे विकास कामं केले तेवढे 50 वर्षात झाले नव्हते। पण देवयानी फरांदेंवर वेगवेगळे आरोप केले जातात, त्याबद्दल काय वाटतं? आता एखादी व्यक्ती जर प्रामाणिकपणे काम करते तर चिखल भेटतं, ऑपोजिशन वाले करणारच आहे। तुम्ही कोणत्या मतदारसंघ? मध्यमधलेचे काय वाटतं एकंदरीत तुम्हाला वातावरण? देवेंद्रच पूर्ण याच्यातलं देवेंद्र जिंकून येणार। पण सध्या त्यांना तिकीट उशिरा मिळालं, त्याबद्दल काय वाटतं? तिकीट उशिरा मिळाल्याने काही होत नाही, जे जिंकून येणार ते जिंकूनच येणार आहे ना। शेवटी देवयानी ते येत, ते जिंकून येतीलच। अच्छा, इतर देखील काही रणधुमाळी सुरू आहे, काय वाटतं तुम्ही कोणत्या मतदारसंघातले आहात? नाही, मी बाहेर गावून आलो आहे। काय गाव? सर तुम्ही आम्ही नाशिक मधलेच आहेत। कोणत्या मतदारसंघ तुमचा? मध्य। मध्ये काय एकंदरीत वातावरण काय वाटतं तुम्हाला? बाकी सगळेच आपले लोक आहेत, सगळेच पक्ष आपले आहेत, कोणाला मत द्यायचं वगैरे तो भाग वेगळा आहे। हो, काय वाटतं एकंदरीत वातावरण? फरांदे मॅडम, कसं काय फरांदे मॅडम, कसं वाटतं? विकास कामं झालेली आहेत तेवढे त्यांचे, तरी जर आपण बघितलं त्यांच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत, त्याबद्दल काय वाटतं? नाही, बिनबुडाचे आरोप आहे, बिनबुडाचे आरोप आहे ते। त्यांच्यावरचे जेवढे आरोप आहेत सगळे ड्रग्स संदर्भात, हे सगळे खोटे आरोप, बिनबुडाचे आरोप आहेत ते। तर ते एक प्राध्यापिका मॅडम आहेत, त्या एज्युकेटेड पर्सन आहे, तर त्यांच्या विरुद्ध असे आरोप करणे हे चुकीचे आहे। आणि त्यांचे विकास कामे हे खूप प्रमाणात आम्हाला दिसतं, मी इथंच राहणार आहे, तर खूप प्रमाणात झालेले आहेत। या संदर्भात हे तलाव असेल, इतर साऱ्या हे असेल, गोष्टी असेल, खूप मॅडमनी इथे कामं केलेले आहेत। तरुण वर्गामध्ये कसं वातावरण आहे? कारण आपण बघतोय की राजकारणाची पातळी एकीकडे खालावलेली आहे, त्याबद्दल काय वाटतं? तरुण वर्गामध्ये तर आता तरुण वर्गामध्ये आता एवढं सांगायचं झालं तर की काही तरुण खूप प्रमाणात हे झालेले आहेत, भटकलेले आहेत ड्रग्स संदर्भात हे ते, तर त्यांना आता चांगलं आता ह्याची नेतृत्वाची गरज आहे, जेणेकरून हे करता येईल बुवा। तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात कोणाचं सरकार आहे? महायुतीचा। महायुतीचं? यस, कसं काय? महायुतीने जे 2.5 वर्षात जे पॉझिटिव्ह कामं केलेले, एक आता जे झालं मागं 2.5 वर्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं, बघितलं आपण की किती कामं केली। आणि 2.5 वर्षात समृद्धी महामार्ग असो, त्याच्यानंतर कोस्टल रोड असो, नाशिकमध्ये पण असे अनेक कामं केलेले ना। किती असं तुम्ही म्हणता की फडणवीस साहेबांनी नाशिक दत्तक घेतलं, काय केलं? स्मार्ट सिटी अनुषंगाने तर एवढे कामं केली, सिबेजचा स्मार्ट सिटी रोड असेल, त्याच्यानंतर महापालिकेसमोरचा रोड असेल, असे अनेक कामं आहे, असे अनेक कामं आहे की ते महायुती सरकारने केलेले। 2.5 वर्षात जे याच्या अगोदरच्या सरकारने नोकर भरत्या केल्या नाही, त्या ह्या महायुती सरकारने केली। त्याच्यानंतर विविध योजना, जसे की अण्णाभाऊ साठे योजना, त्याच्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ, त्याच्यानंतर आरोग्याची योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्याच्यानंतर वयोवृद्ध लोकांसाठी विविध योजना। लाडकी बहीण योजनेचं बरंच भांडवल सरकारने केलं। कसं मी काय म्हणतो की चिखल फेक हे तर विरोधी पार्टी करणारच। आता तर कालच त्यांनी पाहिजे आम्ही 2000 करू, त्यांना तर पहिले तर विरोध होता ना या योजनेचा। माझा काय म्हणतो आम्ही 2000 करू, पहिलं तर त्यांनी कोर्टात गेले काँग्रेस, त्यांचा तर विरोध होता की महाराष्ट्रावर आर्थिक बोजा होईल वगैरे वगैरे, किती त्यांनी फेक नेरेटिव्ह सेट केले। पण हे सगळं चुकीचं आहे ना। आता त्यांनी 2000चं का, आता त्यांच्या तर जाहीरनाम्यामध्ये 2000 करू आम्ही आमचं सरकार आल्यावर, हे असं का बोलताय? आमचा पूर्व मतदारसंघ आहे। पूर्व मतदारसंघ काय काय वातावरण? आमच्याकडे आता राहुल भाऊ डिकले, त्यांनी ॲक्च्युली काम चांगलं केलेलं आहे। आमच्या एरियामध्ये ॲक्च्युली एक वाचनालय पण त्यांनी चालू केलेलं आहे, फक्त त्याच्यामध्ये त्यांचे हे झाले नाही, ओपनिंग सेरेमनी झालेली नाही, पण काम व्यवस्थित केलेलं आहे त्यांचं। तर सध्या तरी आमची जे पूर्व म्हणजे माझी आता म्हणता येईल आमदार जे आहे निवडून येतील असं माझं वैयक्तिक ओपिनियन वाटतं। चांगलं आहे देवयानी फरांदे मॅडमचं काम पण व्यवस्थित आहे आणि सगळं काही व्यवस्थित
चांगल्या दिसतात. आपण गोल्फ क्लबला जातो, गोल्फ क्लब त्यांनी डेव्हलप केल्या, सगळ्या गोष्टी डेव्हलप केल्या प्रत्येक ठिकाणी. आपल्याला कामं महत्त्वाची असतात, कामं होतात ते सगळ्यांवर आरोप हे सगळ्यांवर होतात. त्याच्यामुळं कामं आपण बघतो, काही गोष्टींकडे आपल्याला बघायचं नसतं. काय मध्यमध्ये वातावरण बीजेपी देवयानी परांडे काम चांगलं आहे ना, व्यक्ती चांगली आहे. बाकी पक्ष बदललेले नाही, 4 पक्ष बदलून लोक येत आहे जात आहे, तसं काही नाही ना. एकनिष्ठ आहे, हिंदुत्ववादी चेहरा आहे, त्याची गरज आहे आज आमच्या मध्य नाशिकला तरी. चहाच्या कट्ट्यावर अशा गप्पा होतात तेव्हा असं काय वाटतं तुम्हाला? एकंदरीत तरुणांमध्ये यंदाची जी निवडणूक आहे त्याबद्दल काय चर्चा होती? आता लोक जातीवाद करताय, बघू आता काय होतं. पण आम्ही तर बीजेपीला देणार. सध्या जातीवाद वाढतोय असं वाटतं. हो. आपण